गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे. आज आपण बनवतो आहे कैरीचं पन्हं. कैरीच्या पन्हासाठी मी 6-7 कैरी घेतल्यात आणि त्या कैरी स्वच्छ धुवून मी सुक्या कापडाने पुसून घेतल्यात. आणि या कैऱ्या आपल्याला शिजवायच्या आहेत. तर कुकरमध्ये मी खाली थोडंसं पाणी घेतलं आहे, त्यावर झाकणी ठेवून आणि कुकरच्या भांड्यामध्ये सगळ्या कैऱ्या घेतल्यात आणि त्याला आपल्या 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्यात. त्यामुळे कैऱ्या एकदम छान शिजतात, मऊ होतात. शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंड झाल्यावर मी झाकण उघडून चेक केलं आहे, तर कैऱ्या एकदम मऊ शिजलेल्या आहेत. आतला गर एकदम मऊ झालेला आहेत. सालं काढून मी तुम्हाला दाखवते की या कैऱ्या कशा शिजल्या आहेत. अशा प्रकारे आता ह्या कैऱ्या खूप गरम आहेत, माझा हात आहे ना खूप भाजत होता. तर मी ह्या कैऱ्यांची सालं काढून अशा प्रकारे कैऱ्यांचा गर एकत्र करून घेते, काढून घेते. आणि मग हा गर आपल्याला मिक्सरला एकदा फिरवायचा आहे की मग त्याची एकदम सरसकट अशी पातळ पेस्ट होईल. तर हा मी कैऱ्यांची कोय काढून जो गर काढला आहे तो मी एकदा मिक्सरला फिरवून घेते आणि मग एकदम त्याची पातळ अशी सरसकट पेस्ट होईल. बघा, मस्तपैकी अशी पातळ पेस्ट झाली आहे, म्हणजे हा कैरीचा प्युअर गर आहे. तर आता आपल्याला पन्हं बनवण्यासाठी मंद आचेवर एक कढई ठेवायची आणि त्या कढईमध्ये हे कैरीचा जो गर होता मिक्सरला वाटून घेतला आहे तो टाकायचा आहे. आणि तो टाकल्यावर त्याच्या समप्रमाणात आपल्याला बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे. गूळ घेऊन मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार किंवा आवडीनुसार वेलची पूड आणि जायफळची पूड घालायची आहे. आणि गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हा कैरीचा जो गर आहे तो शिजवायचा आहे. गूळ विरघळला की कैरीच्या ह्या गराचा कलर पण चेंज होतो, हलका हलका डार्क होत जातो, येल्लो डार्क होत जातो. मग एकदा आपण चेक करायचं आहे, व्यवस्थित कड आला की म्हणजे गुळाचे खडे नाही राहायला पाहिजेत या गरामध्ये. आणि अशा प्रकारे आपण हा कैरीचा गर मस्तपणे करून घेऊया. ॲक्च्युली हा पल्प आहे कैरीचा. ह्या पल्पमध्ये पाणी मिक्स करून आपल्याला हवं तेव्हा कैरीचं पन्हं बनवता येईल. आपला पल्प तयार झाला आहे कैरीच्या पन्ह्यासाठी. तो मी गार झाल्यावर एका एअरटाईट डब्यामध्ये कंटेनरमध्ये ठेवला. हा गर व्यवस्थितपणे टिकतो 15 ते 20 दिवस जर त्याला पाणी नाही लागलं तर. आणि आता आपण बघूया पन्हं कसं बनवायचं. शायनिंग मारण्यासाठी मी एका ग्लासामध्ये असं मीठ आणि तिखटचं असं डेकोरेशनसाठी करून घेतलेलं, जसं मी यूट्यूबवर बघितलेलं. आणि त्याच्यामध्ये मी हा बनवलेला पल्प टाकला आहे. आणि तो पल्प एका ग्लासासाठी 3 ते 4 चमचे आपल्याला हा कैरीचा पल्प घ्यायचा आहे, म्हणजे गर घ्यायचा आहे आणि मिक्स करायचा आहे पाण्यामध्ये, एकदम थंडगार पाण्यामध्ये. ॲक्च्युली आमचा फ्रीज खराब झाला आहे, त्यामुळे मला बर्फाचे खडे त्यात टाकता येत नाही आहे. सोबतच मी तिखट आणि मिठाची पूड करून घेतलेली, फ्लेवरसाठी ती टाकून घेतली आणि मस्तपैकी मिक्सअप करून छान थंडगार कैरीचं पन्हं माझं तयार झालं आहे. तुम्ही पण अशा प्रकारे साधं सोप्पं कैरीचं पन्हं करून बघा आणि मला सांगा कसं झालं ते. बाय.